अजूनही पंढरीच्या वारीला महादेवजी जातात. वारी म्हटलं का बैराम दादा वारकऱ्याला काही सुचत नाही. पडशीन पताक कागद प्लास्टिकचा आणि तांब्या आणि ताट जर्मनचा झेंडा घेतला चालला ज्ञानबा तुकाराम. बायको वैतागून गेलेली असते. बऱ्याच वारकऱ्याच्या वैतागलेल्याच असतात. कारण दिवस पेरणीचे आणि हे चाललं झेंडा घेऊन. बरं सांगतही नाही. मग बायको मागू सांगून तरी जा ना. काय बाजरी पेरू का गाजर गवत. ते म्हणतं तिकडे तुझं वाटोळ होऊ देईल. संपदा सोहळ्या नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. तसं भगवान शंकर पंढरपूरला निघाले. पार्वती आईनं आवाज दिला कुठं चालला तुम्ही. वारीला वारीला. असं तुम्हाला बरं वाटतं कुठला सुटला चालला झेंडा घेऊन वारीला. तुला सांगतोय फार वाढू नका प्रकार. आमची नाही काय इच्छा होत वारीला यायची. तुला काय वाटलं पार्वते माझ्या पांडुरंगाची वारी काय पुण्याच्या सारसबागेतलं फिरणं वाटलं का. 11-12 लाख यात्रा असेल. लेकरू हरवलं सापडत नाही मायला दिवसभर. पालाया लावू नका मी येणार. येणार म्हटल्यावर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बाजूला साहेब आले साहेब आले साहेब घरी आले की म्याव. काय हे महादेवाचं सांगतो मी तुमचं चांगलं असेल. हा आता होकार द्यावा लागला पार्वती आईला. महादेव पार्वती पंढरीच्या वारीला जातात. हे चिरंजीवाला कळालं. कोण चिरंजीव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरई सोंड वक्रतुंड नयना. गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पाने आवाज दिला पप्पा. पप्पा नसेल पण समजून घ्या. थांबला पप्पा. पार्वती काय केवढं अवघड झालं हे वारीचं प्रकरण. एवढ्या मोठ्या पोटाचं पोर वारकऱ्याच्या गर्दीत पंढरीत कसं फिरवायचं. लागला पिंट्या माग. माय बाळाचीच बाजू. पिंट्या लागला माग. काय पिंट्या लहान आहे का वागवायचा मला. हे बघा रागावू नका. आता असं करा पायी वारीचं कॅन्सल करा. मग आपली इंडिका काढा. इंडिका. हा बास इंडिका म्हणजे समजलं तुम्ही. नंदी बैल. आणि मग नंदी बैलाला सज्ज केला. नंदी बैलावरती 3 जण बसले. पार्वती महादेवजी आणि गणपती. हे वर्णन पद्यामध्ये आहे. तुम्ही नीट ऐका आनंद वाटेल तुम्हाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. पायांची बेरीज 10. वारीचं वर्णन. कारण पार्वतीचे 2 गणपतीचे 2 महादेवरावचे 2 नंदीचे 4. हिशोब तुम्ही करत राहा वारी आली लक्षात. दसचरण जयाला चौपदी चालत आहे. चालतंय 4 पायाचं बसले 3. नयन हे 11 ज्या डोळ्यांची बेरीज 11 आहे. पार्वतीचे 2 डोळे नंदीचे 2 डोळे गणपतीचे 2 डोळे गळ्यातल्या सापाचे 2 डोळे आणि महादेवरावचे 3 डोळे. हा नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. तोंड 5 आहे. 1 नंदीचं 1 सापाचं 1 गणपतीचं 1 पार्वतीचं 1 महादेवाचं. पंचमुखास पाहे. खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरीज 8 आहे. नंदीचे 2 कान गणपतीचे 2 कान पार्वतीचे 2 कान महादेवाचे 2 कान. सापाला नसतात कान म्हणून 8 वरच भागले ते. अष्टकर्ण जयाला. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. शेपट्या 2 आहे. 1 नंदीचं शेपूट आहे आणि 1 सापाचं शेपूट आहे. वारीचं वर्णन. शेपट्या 2 कान 8 डोळे 11 पाय 10 आणि तोंड 5. महादेवरावची वारी. पंढरपूर जवळ आलं आणि पार्वती आईनं ते वारकरी बघितले 90चे बुढे. 22च्या जवानाला लाजविल असे ना. प्रमाण योग्य झालं पण भेसळ जास्त झाली. 20 0. 1 तिथलं 1 इथलं अर्ध इथलं. आता बाकीचे टिपणं पाठ करणारे महाराज ऐकून घेतील. मला नाही जमणार ते. मग तेच पाहिजे. पुन्हा ऐका. लुब्धली नादी लागली समाधी. मूढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकची सिद्ध साधकारे. तिथे एकमेकाला कधी पाहिजे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. तो सोहळा पाहला. तळापर्यंत आले होत्या माता पार्वती. बरं का बैराम दादा. तुमचा विठोबा आणि ते तुमचे वारकरी. आपली नाही हिम्मत या झेंड्यावाल्यात. तुला तर उज्जैनपुरीला सांगितलं होतं येऊ नको.
आली थांबली तळ्यावर पार्वती. तिथून गणपतीला घेऊन नंदीवर विराजमान महादेवजी चंद्रभागेच्या वाळवंटातून निघाले. महाद्वाराकडे येत असताना दर्शन बारी मंडपाच्या अपोजिट साईडला हनुमंताचं मंदिर त्याचं मास्टर प्लॅन मध्ये अस्तव्यस्त झालं. तिथपर्यंत आल्यावर हनुमंताच्या मंदिरापुढे वारकऱ्यांनी अडवलं. कुठला वारकरी तुम्ही? अरे माणसाला चालता येत नाही, बैल घुसवला एवढ्या वारकऱ्यात, वारीला आला का माणसं मारायला आला? महादेव म्हणले, नंदी वारकऱ्यांना का उलट्या पताका केल्या? तुझं माझं खरं नाही, तू थांब इथे. नाहीतर हनुमंतापुढे नंदी असण्याचं कारण नाही. हे साक्ष आहे. तीन ठिकाणी तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, आणि गणपतीला घेऊन महादेवजी निघाले. भगवान बाबा नामदेव पायरीच्या पुढे पायऱ्या चढून महाद्वारात आले. घामानं भिजले. गणपती थकलो बाळा रे, तू बैस कोणाड्यात, अजूनही जा तुम्ही महाद्वारात जा. मी सांगतो ते पहा, डावीकडे पहा तर तुम्हाला गणपती कोणाड्यात दिसेल. हे तीन ठिकाणी ठेवले. तळ्या म्हणजे महादेवजी वारी करतात पांडुरंगाची, हे साक्ष देतो मी. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोणाड्यात गणपती. मग एकटे शंकरजी राऊळात आले. पांडुरंगानं डोळे उघडून पाहिलं, कैलासपती महिमा वर्णिता महेशूतेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. म्हणून जो स्वतःला वैष्णव समजतो, 2 माळा तुळशीच्या गोपी चंदन त्याच्यात बुक्का, पुन्हा झेंडा खांदावर, ज्ञानबा तुकाराम भजन हरिपाठही पाठ आहे, 2 वेळा करतो, काकडा पहाटेचा करतो, पारायण ज्ञानेश्वरीचा, आळंदी पंढरीची वारी, सगळे नियम सांभाळतो वैष्णवाचे. फक्त निंदा करतो महादेवाची. त्याचं तोंड पाहिल्यानंही पाप आहे. होणी वैष्णव जो का निंदी सदाशिव, विष्णूसे भजला शिव दुरावला. हे केलेलं पाठांतर. कीर्तन म्हणजे काय? प्रमाण तयारच असतात, फक्त वेल्डिंग करता आलं पाहिजे. झाला कीर्तनकार, प्रमाण तयारच असतात. हा ना, नाही जमलं ते आपण नंतर बोलू. विष्णूसे भजला शिव दुरावला, अधपात झाला तयानरा, नरकाला जावं लागेल. म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात, भजन करा रे हरे हरा, भजन करा रे. जमना, घाबरू नका, बरोबर आहे. दोघांचंही करा. अवजाच्या दरबारात सेवा त्या पद्धतीनं कीर्तन पाहिजे की नाही? समयोजाना. नाही तर 12 वर्षानं लेकरू झालं, मोठा मंडप टाकून कीर्तनकाराची तारीख घेऊन गाजावाजा झालता त्याची तारीख घेऊन कीर्तन ठेवलं. बुवानं अभंग घेतला. शेवटचा दिस गोड व्हाले का, 12 वर्षांत झालं लेकरू. तुम्हाला मी काय करू, मला तेवढं टिपण पाठ आहे, तरी तारका मिळत नाही. हे विशेष आहे. विठ्ठल म्हणून ते लक्षात आलं पाहिजे वक्त्याच्या. समयोजाना भलते नाना भलते ते. म्हणजे ज्यांच्या दरबारात महाराजजीचं ध्यान चाललं होतं, मला समाधान वाटलं तिथे. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा पाहेपा, तेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे शविले अमृत झाला श्वेत, महादेव शंभूने गिळले हळ्याहळ्यान, तेने विष्णू झाला निळा. हे एक एकाचे हृदय का म्हणतात? पाठ आहे तुम्हाला. एक एकाचे हृदय म्हणायचं कारण काय आहे? तर भगवान शंकर गोरे पान आहे आणि विष्णू निळा आहे. का झालं हे? नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. विष्णूनं अमृत प्राशन केलं म्हणून महादेव पांढरा झाला, आणि शंभूने गिळले हळ्याहळ्या, विष्णू झाला निळा. म्हणजे महादेवजी जहर पितो परिणाम विष्णूवर होतो, आणि विष्णू अमृत पितो तो परिणाम शंकरावर होतो. म्हणून लिहावं लागलं एक एकाचे हृदय. हे आपलं राहिला बघन तिसरंच वाढत बसलं. विठ्ठल हे 5 दैवत शास्त्र मान्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. तुम्हाला वाटल त्या दैवताची उपासना करण्यासाठी उपासकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे.
ज्याला जे दैवत आवडतं त्याची भक्ती करा. कोणी विष्णूची करा, कोणी शंकराची करा, कोणी देवीची करा, कोणी सूर्याची, कोणी गणपतीची. फक्त नावं वेगवेगळी येतात. गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हटलं जातं, शक्तीच्या भक्ताला शाक्त नाव येतं, विष्णूचा वैष्णव, शंकराचा शैव, बस नावं वेगवेगळी. नाहीतर आकाशात पतितम तोयम सागरम प्रति गच्छति सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. हे भेद नाहीत, व्यवस्था आहे महाराज, व्यवस्था. भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. अरे व्यवस्था व्यवस्था समजा, भांडण मिटलं. नाहीतर गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे शिकवताना, विद्यार्थी बाकड्यावर. आता बाकड्यावर विद्यार्थ्याचं बसणं, खुर्चीवर गुरुजीचं. सांगा भेद आहे का? व्यवस्था व्यवस्था. पण त्या गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून जातो शाळेत. गुरुजी बाहेर गावचे, हे गावचं काय? गुरुजी उभेच झाले. हे जनावर आहे का बाकड्यावरचे? तू एकटाच माणूस आहे? अरे सर्वांना खुर्च्या द्या ना, तर सगळे बसा बाकड्यावर. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेद नाही रे, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण आम्ही व्यवस्थेलाच भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. बंद करून टाका ना ते, बराच वेळचं वाजलं ते. का जमत नाही का? बंद होत नाही? होते ना? आमची आहे पण बंद केले. मला मोदी साहेबाचा बऱ्याचदा आला असेल. आता मी सांगितलं त्यांना आयामबीची म्हणून. तसं सांगा ना. तुम्हालाही राष्ट्रपतीचा आला असेल, काही सांगता येत नाही. त्यांना सांगा, होऊ शकते. विठ्ठल व्यवस्था व्यवस्था समजा की भांडण मिटलंच. गंगेला घाट असलेच पाहिजे. घाट व्यवस्था आहे, भेद नाही. जर एकच घाट गंगेला असेल तर कुंभमेळा चिरडून मरल नाही एका घाटावर. काय या घाटावर आंघोळ्या करा, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, काही त्या घाटावर, वाटेल त्या तुम्हाला आवडीच्या घाटावर आंघोळ्या करा. पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा? घाटा घाटावून काठ्या काढू नका एकमेकावर. मग आंघोळ गंगेत झाली. इकडे पहा, गंगेत. गंगा हा धर्म आहे आणि घाट हे पंथ आहे. वेगवेगळे असलेच पाहिजे. नाही तर मी विचारतो, सगळ्या वारकऱ्यांनी ठरवलं की या वर्षी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माऊलीच्याच पालखी सोहळ्यात सहभागी व्हायचं. काय होईल? आळंदी ते पंढरपूर पाऊल टाकायला जागा राहणार नाही, लक्षात ठेवा. मग व्यवस्था. काही वारकरी सेगावून निघले पाहिजे गजानन बाबासोबत, काही वारकरी त्र्यंबकून निघले पाहिजे निवृत्तीनाथासोबत, काही वारकरी देहून निघले पाहिजे तुकोबारायसोबत, काही वारकरी आळंदीहून निघले पाहिजे माऊलीसोबत. वेगवेगळ्या पंथानं गेलेच पाहिजे. ह्या व्यवस्था. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. तिथे समानता आहेच. तुम्ही पहा बरं, ती दृष्टी असावी लागते. अण्णा, शेतकऱ्याची दृष्टी. बाजरी पेरल्यापासून दळून आणेपर्यंत त्याला बाजरी दिसते. काय पेरलं रानात? बाजरी. उगवून आली काय आहे? बाजरी. आता गुडघाभर झाली म्हणले बाजरीच आहे. पोटऱ्यात आली, हो बाजरीच आहे. कणसात आली, बाजरीच. भरली, बाजरी. कापली, बाजरी. दळली, बाजरीच. मळली तरी बाजरी. आणि तव्यावर भाजून खाल्ली तरी. त्याला पेरणीपासून खाईपर्यंत बाजरी. सुशिक्षित बेकार मुंबईचं आलं, गुडगा गुडगा बाजरी होती अण्णाच्या शेतात. विचारलं त्यानं सुशिक्षित बेकारानं, अण्णा हे काय आहे? हे बाजरी आहे. बाजरी? मूर्ख समजता का आम्हाला तुम्ही मुंबईच्या लोकांना? खेड्यातले लोक. बाजरी काय खाल्ली नाही का आम्ही? अशी हिरवी असते का बाजरी? हो हिरवीच असते, हिरवीच असते. अरे तुला नुसतं दळलेली दिसते, आम्हाला पेरल्यापासून बाजरी दिसते. ही शेतकऱ्याची दृष्टी आहे. तुम्ही सोनाराकडे पैजन्या सोन्याचं नाही तर लॉकेट, ते म्हणतच नाही पैजन आणि लॉकेट, पावद्या सोनं. दिवसभर त्याला सोनं दिसतं. दृष्टी आहे जशी शेतकऱ्याची दृष्टी, ते सोनाराची दृष्टी. हे नसेल पटत ते काळ्या पिवळ्याची पोलं. अरे 70,000ची भगवान बाबा त्याची गाडी, 70,000ची गाडी असते. संध्याकाळी घराच्या पुढे उताराला लावतं ते.
उटी लावतं दगडाच्या. आणि सकाळी हे असे सगळे लेकरं गोळा करायचे आणि त्यांना चॉकलेट द्यायचे, ढकला म्हणायचं. एकदा सुरू झाली बदनापूर बदनापूर बदनापूर, जालना जालना जालना. दिवसभर तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश असा रस्त्याच्या काठाला उभं राहा, ओळख नसू द्या तरी ते तुमच्याजवळ गाडी उभं करते, तुमच्याकडे पाहत नाही. हेल्परला हे घेरे लटकून 10 रुपयाचं बदनापूर, तुमची किंमत फक्त 10 रुपये, गाडी त्याची 50,000ची. का? तुम्ही तुमच्या घरचा सेट आहे पण त्याला सीट दिसतं, हे दृष्टी आहे त्याची. त्याला रस्त्यानं सेट नाही दिसत, फक्त सीट. शेतकऱ्याला बाजरी, तसं सोनाराला सोनं. पाहू द्या, अरे 10 तोळाचं लॉकेट आहे आणि 10 तोळाचं पैजण आहे, त्याची किंमत 5 लाख, याची किंमत 5 लाख. इथे समान आहे, पण घरी आणल्यावर लॉकेट 5 लाखाचं, पैजणही 5 लाखाचं. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच. हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल बरोबर आहे. तसं हे उगिरडे पाटील, मला अजून महाराष्ट्र वैतागला नाही. शपथ, तुम्ही दिवसभर चाला, वन्स मोरच चालू आहे कुठे, म्हणजे तुम्ही प्रवास हे साक्षीदार आहे. काल कुठं, आज कुठं. नाशिकचं कीर्तन सकाळचं करून तुमच्या बाबळगाव शास्त्रीकडे वरदडीला रात्री होतो ना, सकाळचा काला नांदेडला, तरी इथे हजर वेळेच्या आधी. आणि उद्या सकाळी 10 वाजता कीर्तन नागपूरला आहे, म्हणजे रात्रभर जायचं आहे. पण तर कुठलीच नाही वेळ चुकवत, बरं का भगवान बुवा. बरोबर 10:30ला मोकळे करतो तुम्हाला. कोणीतरी ते क्लिप फिरून दिली बुवा 9 ते 11ची. म्हटलं अजिबात नाही चालत. मला दिली काय वेळ तुम्ही? 8:30 ते 10:30. नाही 8:30 ते 10:30 वशिला चालणार नाही. एक माझी चूक झाली, मी मराठ्यात जन्माला आलो. जर गुजराती मारवाडी असतो ना, आज विमानाने परदेशात फिरलो असतो. चुकीचं सांगत नाही, हे वस्तुस्थितीच आहे. नाही पुन्हा येऊ म्हणा, पण ते आपल्यात आपण जाग्यावर का, तर पाय ओढण्याचे कार्यक्रम, त्यांचा कसाही बुवा असू द्या, आणणारच टीव्हीला, कसाही असू द्या, वर्गणी करून. हे 7 बायां 3च माणसं असतात तरी गर्दी आणि दर्दी म्हणतात. आम्हाला हजारो लोक रोज असतात, त्यांचे 10च माणसं, पण काय गर्दी. असू द्या त्यांचंही बरं आहे. विठ्ठल हे स्वातंत्र्य आहे. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती, अण्णा, हे व्यवस्था आहे. वाटेल त्या देवाची भक्ती करा. आता माणसाचं ठरलं आहे, सोपं आणि फळ मोठं, हे कोणालाही विचारा. म्हणून त्याला वाटलं कोणत्या देवाची भक्ती करावं बरं, 5 आहे म्हणजे त्याच्या भक्तालाच विचारावं ना. वेळ कमी असल्यामुळे पहिलं गणपतीकडे झालं. का आम्ही कोण्या देवाची भक्ती करावी? अरे कोण्या देवाची कशाला विचारतो, आमचा देव कोण्या खात्यावर आहे. कोणत्या? सुख करता, दुःख हरता आणि वार्ता विघ्नाची. बरं हे एवढं सोपं नाही. बरं ही आरती सर्वांना पाठ आहे, पण अर्थ एवढा सोपा आहे का? ते इथं काही नाही, पण मुंबईसारख्या ठिकाणी अण्णा बरमोडा घालून 5-25 पोरं येतात वर्गणीवाले, गणेश मंडळ वर्गणी. घाबरून जातो घरमालक. बरमोडा 50 किती रे बाबा? 5,000. एवढं कसं काय? महागाई आहे म्हणजे कसं काय? तर त्याला तिथं राहावं लागतं. गाठ बरमोड्याशी आहे 12 महिने. देतो रे बाबा. किती दिवस झाले तुमचं मंडळ? 10 वर्ष. शाबास. आरती म्हणून दाखवा. मंडळ 10 वर्ष आरती एकमेकाकडे पाहतं. अरे 10 वर्ष झालं ना गणपती मंडळ, मग आरती म्हणा ना. मग एक म्हणतं कोण नाही म्हण, त्यानं म्हटली पूर्ण. शाबास. मग द्या ना वर्गणी, तेवढीच अडचण आहे का? आता अर्थ सांग. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? वार्ता विघ्नाची तुमच्या घरी रोज आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी? म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडावा लागतो तर अर्थ लागतो. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमतं ते. सुख करता, सुख
प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा आणि वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता न उरू देणारा. निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कारवेश सर्व, त्याच्याकडे ते खाताय. मग तू ठरव कोणाची. म्हणलं मग बरं आहे, पण अजून 4 दुकानं आहे. हो, सूर्याच्या भक्ताकडे आला. तो म्हणला सूर्य आहे म्हणून तू जगतो. सूर्याच्या उष्णतेनं ते पाण्याची वाफ होते समुद्रातल्या आणि ते वर जातं मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो त्याच्यात अन्न निर्माण होऊन त्याच्यावर तू जगतो. बरं म्हणलं अजून 3 दुकानं आहे, कारण वेळ कमी आहे ना प्रत्येक दुकान. मग पुढे शक्तीच्या भक्ताकडे गेला. ते म्हणाले आमच्या भक्तीची उपासना फार सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून फुटाणे खाल्ले तरी चालतात. आणि मग ते भगवान विष्णूच्या भक्ताकडे वैष्णवाकडे आला. वैष्णव म्हणाले अरे शंका कशाला घेतो, का साक्षात लक्ष्मीचा पती आहे. सगळे लोक लक्ष्मीच्या मागे लागले आणि लक्ष्मी आमच्या देवाच्या मागे लागली. तो ठरव. म्हणलं झालं झालं, आलं उरकत, पण एक महादेवरावच्या भक्ताकडे जाऊन येतो म्हणजे मग निर्णय घेऊ. मग हे शैवाकडे आलं. म्हणले मी भक्ती कोणाची करावी असा विचार करीत होतो. मी प्रत्येक भक्ताला विचारत गेलो, त्यांनी आपलं आपलं मत सांगितलं, पण तुमचं काय मत आहे, भक्ती कोणाची करावी. शंकराचे भक्त म्हणले तुम्ही कुठून आले. आता हे मागच्या दुकानातून. मागचं दुकान कोणाचं. हे विष्णूचे भक्त. अरे काय ते म्हणले. ते म्हणले लक्ष्मीचा पती आहे म्हणले आमचा देव. अरे हो, लक्ष्मीचा पती आहे, स्वतः लक्ष्मीचा पती आहे. शंकराचे भक्त म्हणाले तो लक्ष्मीचा पती आहे. हो, पण भक्ताची काय अवस्था आहे. अरे विष्णू लक्ष्मीचा पती आहे, पण भक्त सदैव सुडके जावळी येता चोर धाके जावो पुढती भिके कुत्री घर राखीती नांद नको ऐसे सांगा. त्यांच्या भक्तालाच विचारणं. दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. ते म्हणतात 2 द आमच्या दाताला लागत नाही. हे नीट आहे का. 2 द अशोकराव. 2 द म्हणजे दही आणि दूध. दद्वयम नास्ति दंताना. अरे मग खाता काय. भद्वयम भूरी भोजनम. 2 भ खातो, भाजीन भाकरी. 2 ब. बरं व्यवसाय काय. उद्वयम वृत्तिरस्माकम. द्वयम उ अस्माकम वृत्ती. 2 उ म्हणजे डोक्यातल्या उवा काढायच्या आणि मार्केटला विकायच्या नाही. उष्ण आणि उधार याला म्हणतात 2 उ. उद्वय हा ना. वृत्तिरस्माकम. घरातली श्रीमंती काय. फद्वयम ग्रहकर्मणी. 2 फ. फुटके भांडेन फाटके कपडे. आम्ही सदैव सुडके. अरे विष्णू लक्ष्मीचा पती, पण का भक्ताची काय अवस्था आहे. याच्या उलट आमचा भगवान शंकर त्यागी आहे. कुठं असतो. स्मशानासी वस्ती रुद्र. हे अण्णा अशोक पाटील हे रोज माझ्या मागं आहे आणि रोजच म्हणतात आजचं लयच भारी झालं. आता हे आजही म्हणणार आहे. हा ना. कीर्तन झाल्यावर महाराज कालच्यापेक्षा विठ्ठल. आपलं खेळीमेळी चालतं. मी मोकळ्या बरं का. खेळीमेळी चालतं. पण ते शाळेत असताना 8वी 9वीला तेव्हा 3-4 हजार अभंग पाठ केलं ते नामदेवाचा गाथा. आणि म्हणून आता नुसती लाईन लावतात ते माझ्या पुढे. आमचा नंबर लावा. आज उज्जैनपुरीला आमचा नंबर लावा. ते अभंग म्हणतात पाठ केलेले जुने ते आलं की ते तसं सगळंच बरोबर तिथे जाग्यावर येतं. त्यागुणी कैलास हा सर्व ही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्मशोध. आमचा शंकर ना श्रीमंत आहे पण त्याग आहे. तो स्मशानात राहतो. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा महाराज, पण तिथे मूर्ती नाही बसवता येत. लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानात आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चिता भस्मलेप स्त्रगमिरुकरोटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामयुमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि शिवमहिम्ना. स्मशानेश्वा क्रीडा स्मशानासी वस्ती. घोड्याचा पाट्यानं चालला आजही. स्मशानासी वस्ती रुद्रकरी कासया कारणे. म्हणजे आमचा महादेव त्यागी आहे. स्मशानात राहतो. स्वतः स्मशानात राहतो. अरे पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. कोणते भक्त. आता याच्यावर 2-3 कीर्तन होईल. धन्य भाग्य रावणाचे. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. आता शंकराचं वैभव पहा. रावणाचं 5 लाख घर दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची,
आणि 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं रावणाकडे 7 कोटी. 10 ग्रामला 50,000चा भाव. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, जिल्ह्याचे मेंदू बंद पडल. का सांगतो हे? ते भक्त म्हणतात तूच ठरव आता. आमचा महादेव स्वतः मशानात राहतो पण भक्ताला ऐश्वर्यात ठेवतो. म्हणले बापरे, हे पटलं भाऊ, आता पटलं. पण आता 9:15 वाजले, पूजेचं कसं काय? म्हणले पूजेचंही काही अडचण नाही. पूजेनं केवळ सोपे. सर्व देवतांमध्ये आमच्या महादेवरावचं हे विशेष आहे. हे नवल आहे. काय ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. त्याची भक्ती बघत नाही आणि भक्ती करण्याचा त्याचा हेतूही बघत नाही. भाव म्हणजे उद्देश, हेतू आणि भक्ती, ते 2 शब्द आहे. नेने काही भक्तिभाव. ते भस्म खूप आवडतं अशोकराव, भस्म खूप आवडतं महादेवाला. ताजं भस्म तर खूपच खुश बाबा. रोज भस्म न्यायचा भस्मासूर. महादेव खुश झाले. 2 वर्ष तर दिवसभर ताजच भस्म घेऊन जायचा, तासा-तासाला, कारण कोरोना होता. ताज बैराम भाऊ, ताज भस्म. महादेव खुश झाले आणि मग ते 3 इंजेक्शन घेतले सर्वांना. हे पळून आले. म्हणजे ते म्हणले मला काही घाई नाही, मी नाही येत आताच. ते 3 इंजेक्शन घेतले. 135 कोटी लोकसंख्येने इंजेक्शन घेतले. 3री लाट येणार म्हणे, नाही आली. तिथून भस्मासुराला चिंता निर्माण झाली. भस्मच मिळेना. 2 वर्ष खूप होती मजा. भस्म लाईन लागायची तिथं स्मशानात लाईन. म्हणून हे ताजं भस्म न्यायचं आणि महादेवराव खुश व्हायचे. शाबास शाबास शाबास. आणि जानेवारी 22 लागल्यापासून महादेव नाराज झाले. का रे, ते का 8 दिवस भस्म आणत नाही? काय करू महाराज, एकही नाही मरत. 3री लाट होती ना, नाही बंद झाली, येतच नाही. काय उपाय सांगा महाराज. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. चालेल महादेव, घोडे बाबडा सोबा, चालेल तथाच तू. बस मग याला अडचणच नाही. रस्त्यात कोणी भेटलं का ठेवला हात, चालला भस्म घेऊन, ठेवला हात. असं करता करता याच्या डोक्यात म्हणला माझ्या हातात तर हे ताकद आहे, भस्म होतंय त्याच्या डोक्यावर ठेवल्यावर. महादेवाच्या डोक्यावर ठेवलं, पार्वती भेटलं पठ्ठ्याला, इतकं भेटलं. याला म्हणतात भस्मासूर. आणि मग हे पळतोय पुढं ते मागण. भगवान विष्णूला त्याच्यात मध्यस्थी करावी लागली. ते सुंदरीचं रूप धारण करून माझ्यासारखा नाचला तर तुझ्यासोबत लग्न करील. जसे हात करायचे तसं हे करायचं. करता करता डोक्यावर हात ठेवला, यानंही ठेवला आणि पेटलं. जाऊ द्या हे सगळे माहिती आहे तुम्हाला. मी का सांगतो, ते महादेवाचे भक्त म्हणतात अरे त्याचा हेतूही ओळखत नाही तरी तथास्तु म्हणतं. हे ऐका नवल याची ठेव, त्याचा काय उद्देश आहे याचाही विचार करत नाही. मेने काही भक्तिभाव. म्हणले असा कोणाकोणाचा उद्धार केला, कोणाकोणाचा पूर्ण त्याच्यासाठीचा भंग घेतला. मग कसं केलं, कसं केलं देवानं. आता सांगितलं तसं देवे केले कैसे. नंदभाऊ सरपंच आले म्हणे, माग बसले. पुढं या, पुढं काय मागत नाही मी. मला वाटलं हळूहळू या, तू तिकडेच बसले. ते आजची सेवा कीर्तनाची. ते रामेश्वरजी सरपंच पुढं काय का, रामेश्वरजी सरपंच आणि सतीश भाऊ शिंदे. मी एकदा वाचत असतो पण ते राहून गेलं ना. मी काय आता वाचलं का. लक्ष्मण याच्यात कोण आहे,
आणि किसनराव असं झालं. कृष्णा इकडे आहे का त्या दिवशी? बरं झालं, काल दत्ताचंच होतं. काल आपलं महानुभाव पंथाचे शास्त्री, त्यांच्याकडे दत्तगडावर कीर्तन होतं, मग दत्ताचंच आम्ही दंडवत पासून सुरुवात केली. मग यांना अण्णाला फोन आले, महाराज महानुभाव पंथाचे आहे का? मग एवढं तंतोतंत कसं काय सांगितलं? आमच्याही बोवा लोकांना जमत नाही म्हणे ते. कालचं आता सांगितलं म्हणजे संताची प्रमाण आहे. मी म्हटलं दंडवत हे शेवटचं आहे. एका हातानं केल्या जातो तो सलाम, दोन हाताने केलं तो राम राम, डोकं वाकून केला की नमस्कार, डोकं टेकून केलं म्हणजे पाया पडणं, आणि दंडवत शेवटचं आहे. सलाम ते अर्धा तास ते सगळे महात्मे माझ्याकडेच पाहत होते. सलाम एका हाताने असतो, सगळी प्रमाण आहे. जा मुख बैठा राजा राम, तुका वाको करे सलाम. पहिलं प्रमाण सलाम, सलाम वालेकुम. आहे ना बाहेरच पेपर वाचून थोडंच आहे, हे संतांनी लिहिलंय. ऐका नाही यांना, जा मुख बैठा राजा राम, तुका वाको करे सलाम. हा एका हाताचा आहे. राम राम दोन हाताचा आहे. नमस्कार नमहा करोती डोकं वाकून, आणि डोकं पायावर टेकून पाया पडणे. दंडवत दंडापरी, काठी दंडाला म्हणतात. अनुवत म्हणजे प्रमाणे, काठी प्रमाणे. काठी सोडून द्यायची उभी करून. पडताना म्हणते का टोपीची घडी मोडून सदऱ्याला मोड लागल, त्याला म्हणतात दंडवत. बरं, ज्यांना फोन आले, महाराज महानुभाव पंथाचे आहे का? नाही म्हणले, ते जिथं जाईल तिथं तसंच असते, हे जोडून द्यायला आम्हाला. ते त्याप्रमाणेच असतं म्हणे. विठ्ठल हा दत्त आहे आणि हा लक्ष्मण आहे. बरं झालं कृष्णा तिकडे उभा राहिला. एका अवताराचा फरक आहे ना. हे त्रेता युगातलं, ते द्वापारातलं. जमणार नाही म्हणून असं केलं तुम्ही. हा हट्टी आहे, नको येऊ म्हणला तरी वनवासात गेलता रामासोबत. हा ना, जाऊ दे आता, इकडे कीर्तन होईल. आपलं काय चाललं ते, देवे केले पैसे कैसे नाही, कैसे कैसेच आहे. देवे केले कैसे कैसे म्हणजे देवानं कसं कसं केलं. उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार, हे याचं विशेष आहे महादेवाचं. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. आता तुमच्याकडे मोबाईल मध्ये अभंग असतो, तरी आम्हाला शंका येते की एवढं पाठ कसं यांचं. आम्ही अभंग घेतला की यांनी दाबल्याच बटना, का गाथा त्याच्यात. म्हणून पाठ असल्यामुळे मला भीती वाटते. माझं ज्याच्यावर व्याख्यान ते प्रमाण उचलायचं. नाही तर व्याख्यान पोटावर चाललं की पोटाला पोट लावणे. पोटाला पोट म्हणजे कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, यारो पेट बडावा का सब को लगा दिया धोखा, देखो सन्यासी देख पकेरा, घर घर मागे टुकड़ा एक, आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बडावा का. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटचे येते सवे. एकानं उचललं, आजी देतो पोट भरी. अरे काय चाललं काय तू. म्हणून तसं करू नका भाऊ. मी दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात सांगतात असं म्हणत नाही. तुम्ही ओळखायचं, ओळखायचं. बस आता लक्षात ठेवा. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. ते एक चोरट होतं बरं का. दिवसभर चोरीला फिरलं, दिवसभर फिरलं, पण त्याला चोरी सापडली नाही. चोर म्हणला, कोणाचं तोंड पाहिलं बाबा आज. चोर म्हणतंय चोरी झाली नाही म्हणून चोर म्हणतंय तोंड कोणाचं पाहिलं. ते जंगलात गेलं, एक महादेवाचं जुनं मंदिर होतं, गाभाऱ्यात गेलं. इकडे तिकडे काही मिळतंय का. उद्धरिले अनायासे याची यादी आहे पुढे. इकडे तिकडे पाहिलं काही मिळतंय का, काही नाही. जेव्हा वर बघितलं, 10 किलो वजनाची पितळी घंटा भगवान. इतका खुश झाला चोर, म्हणला आता ही जालन्याला नेऊन विकतो
2 महिने सुखाचे जाणार आपले. पण ते 4.25 फूट उंचीचं होतं बरं का नंदूभाऊ. उंच नव्हतं ते, चोरबुटकं होतं. टाचा वर करू करू हात पुरे ना त्याचा घंटा काढायला. तुम्हाला इथं पुजारी तर नाही रे. तरी म्हटलं तुमच्याकडे काऊन लोक पाहून राहिले. नाही, माझं आता लक्ष गेलं. आपला दृष्टांत इथंच चालू झाला. पुजारी नाही, रक्षक नाही, मी एकटाच आहे म्हणला. आणि घंटा काढण्यासाठी चोर पिंडीवर उभा राहिला. चोर महादेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. महादेव म्हणला, बापरे, लय भक्त पाहिले. काही तर सिगरेट ओढता ओढता तिथूनच सिगरेटचा हात मागण शालूट ठोकतय. काही काही नमस्कार करते, काही गाभाऱ्या पुढे येऊन दंडवत घालतात, काही तांब्यात पाणी बेलाचं पान, कोणी हात लावतोय. फार प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवतं. या पलीकडे भक्त पाहला नाही म्हणला, हा अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. देवे केले कैसे कैसे. आता यादी सुरू झाली. ऐशे ऐशे केले. कैसे कैसे. बुटक चोर. ते घंटा काढण्यासाठी केलं पिंडीवर. शंकरजीला एवढा आनंद म्हणजे अख्खं मला अर्पण झालं. चोरे पिंडी दिला पाव. येण्या जाण्याची व्यवस्था दररोजची, ज्याची त्याची त्यानं काय निवडणूक आहे, गंमत चालू आहे. हे जास्त परिचय झाल्यामुळे आता अशीच कीर्तन व्हायला लागली माझी. अतिपरिचय म्हणजे आता कीर्तन वाटत नाही मला. आपल्या घरी बसून आपल्या भावासोबत वडिलासोबत गप्पा मारायच्या, बस त्यातला प्रकार. त्याला तुम्ही कीर्तन म्हणता. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. पिंडीवर चोरी करण्यासाठी उभं राहिलं त्याचा उद्धार. उद्धरिले अनायासे, चोराचा उद्धार. तिकडे ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी ते त्यांचं साधन आहे. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका देवतांच्या करमणुकीला असतात. तिथे मृदंगाचार्य असतात, भगवान बाबाही असतात. त्याला गंधर्व म्हणतात. तबलान पेटी नाही. पुराण काळात हा उल्लेख आहे. बाजई ताल पखावज वीणा. 2 शब्द आले. पखावज वीणा. तबला पेटी नाही. बाजई ताल पखावज वीणा. नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभा सुर नारी नवीना. सकल समसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा. बहुविध क्रीडई पाणी पतंगा. वरच सांगते ते. तिथं हे चालतंय. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका. तुम्हाला कळलं नाही पण गोड वाटलं ना. बाजई ताल पखावज वीणा. करई अप्सरा प्रवीणा. रंभा सुर नारी नवीना. सकल समसर कला प्रवीणा. गान तरंगा. बहुविध क्रीडई पाणी पतंगा. वर नाचता नाचता त्याच्यात एक नृत्यांगना होती. तिचं नाव सुवर्चसा. सुवर्चसा. तालात चुकली आणि मग ताल का चुकली म्हणून सुवर्चसा बाजूला नेली. बरं का बैराम दादा, बाजूला नेली. तिची तपासणी केली नंदूभाऊ. तेव्हा कळलं की ही 90 घेऊन आली. अरे वरही आहे बिमारी. इथंच दुकानात मिळते असं समजू नका. वरच सांगतो मी ते घेऊन. पिऊन आलेली कळल्यावर, तिचा ताल चुकला हे कळल्यावर तिला शाप मिळाला. ब्रह्मशापे जाना घारी जा. पिऊन नाचतय का, जा घार होशील.
सुवर्चशा नामे देवीची देवांगणान ब्रह्मशापे जाना घारी झाली, घार झाली. पण उशाप मागितला, उशाप द्या, तोपर्यंत फिरत राहशील आकाशात. पण माय कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील आणि अंजना मायच्या हातावर नेऊन सोडशील, तेव्हा शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरत होती. आणि मग हे कैकई रुसली. राम जन्माच्या वेळेला नवीन कीर्तनकारानं तिखट मीठ लावून इथं सांगणे वेळ पुरली नाही. म्हणजे कैकई रुसले आणि तिच्या हात पिंडघारीने हे सगळे तेंडुलकरच गोळा केले तुम्ही बाबा. षटकारच चालू आहे तरी वेळेत संपवतो, काळजी करू नका. पिंड घारीने झडपिला. तुम्ही आता दोघही माझ्या माग सोबत असतात, पण कोणी वैतागलं का आपल्याला चालू द्या म्हणतो रोज. झालं रे हिवाळे, आता उन्हाळा लागला, जरा काळजी घ्या. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. आणि मग अंजनीच्या तपासाठी स्वतः शंकरजी हनुमान रूपात प्रगट झाले. महारुद्र आले पोटी, तेव्हा त्या घारीचा उद्धार झाला. पाखाच्या फडतगारी उद्धरोनी नेली घारी, देवे केले कैसे कैसे. सहज ऐका नवल याची ठेव, नेणे काही भक्तिभाव. घारीचा उद्धार, चोराचा उद्धार. का थांबलो आता, वेळ थोडी, पण ते थोडस जरा सांगावंच लागेल. हो मला माहिती आहे, सांगाच मला. कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती. त्या सोमदत्ती राजाला 2 बायका पतिव्रता होत्या, बाकी 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. राजा मेलान हरणाच्या जन्माला गेला. मरोणिया जन्म हरणाचा पावला, पतिव्रता झाल्या कुरंगिनी. त्या 2 हरणी झाल्या आणि हरिण झाला. तसं इंद्र दरबारात भूतसेन नावाचा नोकर होता सेवेला. त्याच्या हातून अपराध घडल्यामुळे त्याला शाप मिळाला, जा भिल्ल जमाती जन्माला येशील. चंडभिल्ल नाव घेतले ठेवणे, दुष्टभाव मनी वाढविला. कासेसी वाघुरा, हाती शूळदंड, सामुग्री उदंड मिळविली. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. हे नामदेवाचे आहे अभंग. हो ना, नाही तर पहान तुकार गाठ्यात नामदेवाचा. हो, होऊ शकते, तसं होऊ शकते. एक दिवसभर तो पारधी फिरतोय. शिकार मिळाली नाही म्हणून उपवास घडला. एका तळ्याजवळ आला. तिथं वाघूर लावली. म्हणला इथं पाणी प्यायला हरण येईल, सापडतील. तिथं एक झाड होतं दाट पाल्याचं, त्याच्यात जाऊन बसला. हरण दिसली पाहिजे, वाघूर दिसली पाहिजे, दाट पाला होता. नंदभाऊ त्यानं तो पाला तोडायला सुरुवात केली. आणि तो पाला जिथं पडत होता तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं भूमिगत. शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडावर बसून पाला तोडून टाकतोय हरण दिसले पाहिजे म्हणून, ते झाड बेलाचं होतं. आणि जिथं पानं पडत होती तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाची पानं तोडली त्यानं, लाखाच्या वर. लक्षवर बिल्वदळ, माथा वाहेन आनंद न समाये महादेवा. महादेवाने विचार केला, आज शिवरात्रीचे उपवास माझ्या बऱ्याच भक्तांनी केले, पण दाबून खिचड्या खाल्ल्या 3 वेळा. हा एकच दिवसभर उपवासी आहे. आणि ते शिकार न मिळाल्यानं उपवासी, नाही लाजानं. लाखाच्या वर पानं बेलाची, माथा पडता पाला, सामतेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. आणि म्हणे करी मला कोण पूजा. प्रसन्न झाला. यमदूताला बोलवलं, जा बरं त्याची काय इच्छा आहे ते पूर्ण करा. यमदूत आल्यावर यानं विचारलं त्या
भिल्लानं, यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व यापैकी आप कोण? त्यापैकी कोण नाही. मग कोण? यमदूत. यमदूत लागला का नंबर आमचा? नाही नाही, मला शंकराने पाठवलं. अरे ज्या झाडावर बसला न तो झाड बेलाचं आहे, तू लाखाच्या वर बेलाची पानं तोडली, तिथं पडतंय ते खाली शिवलिंग आहे. महादेव प्रसन्न आहे तुझ्यावर. ते म्हणाले त्याची काय इच्छा आहे ती पूर्ण करा. असं मग एकच इच्छा आहे म्हणा महादेवरावला. काय? मृगपक्षयाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, येतुकीचा आहे माझी ही वासना, पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही. बस हरणाची पशु पक्षाची भाषा कळावी, तथास्तु. बस ते सांगून निघून गेलं ते. आता याची उत्सुकता वाढली. हरण सापडतील, ते एकमेकासोबत बोलतील, पठ्ठ्याला भाषा कळल. आणि तो नेमका पहिला राजा सोमदत्ती जो हरिण झाला होता, त्याच्या लक्षात नाही, पाणी प्यायला गुंतून पडला. मग थोरली हरणी ती गरोदर होती, ती आली, तिनं बघितलं पतिदेवा कसं होईल व आता हे तुम्ही निदान बघायचं तरी होतं, काय धोका आहे का? हरिण म्हणतं माझी गती मला तुमची तुम्हाला, तो पारधी उतरत नाही झाडावून तोपर्यंत जा पळून. ते ऐकत होतं, म्हणले बापरे हे जनावर असे बोलतात. धाकटी आली. धाकटी म्हणाली कोण कोणाचं आहे? आपला कुंकवाचा धनी गेल्यावर जगायचं कशाला? आणि ती पारधी ऐकते. हा म्हणला जा निघून. तो उतरला भिल्ल. भिल्ल उतरल्यावर त्या दोघी हरणी म्हणाल्या भिल्ल दादा, अरे तुला काही नियम माहिती आहे का रे? अरे फासावर जाण्यापूर्वी त्याची इच्छा विचारल्या जाते बाबा. फासावर जाऊ दे, बोकड कापायच्या आधी त्याला पाणी पाजल्या जातं. माझा पती तहानलेला आहे, त्याला पाणी पिऊ दे. मग हो पाणी पिऊ दे, दिवसभराचा उपवासी मरतो तसाच. गेलं पळून म्हणजे नाही. विश्वास नाही का? शंकराची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुला फसवणार नाही. आणि मग त्यानं ते हरणाला सोडलं, पाणी प्यालं. आणि थोरली हरणी म्हणाली मी सती जाते, धाकटी म्हणाली मी जाते. दोघीतच सुरू झालं. धाकटी म्हणाली तुम्हाला थोरल्या असल्या तरी सती जाता येत नाही ताई. का? गरोदर आहे, गरोदर आहे, तुम्हाला स्वातंत्र्य नाही. त्या पिलानी काय केलं तुमचं? त्यांना घेऊन नाही मरता येत. त्यापेक्षा माझी 2 पिलं घरी आहे. मग तुम्ही माझ्या लेकराचा सांभाळ करा, तुमच्या पिलाला जन्माला घाला आणि वंशाची वाढ करा. सतीसोबत मी जाते, सतीपती सोबत. ती म्हणली मी जाते, ती म्हणली मी जाते, ती म्हणली आता 2च मिनिट कमी राहिले म्हणून निर्णय घ्यावा लागला. दोघीचाही निर्णय झाला, दोघी सती जाऊ. पण पारध्याला विनंती केली धाकटीनं, दादा माझे लेकर दिवसभराचे उपवासी आहे बाबा रे, शेवटचं दूध पाजून येते. नाही आल्यावर महादेवाची शपथ. ते आल्यावर ते लेकर उपवासी होते. पाडसन गटागटा दूध प्याले भगवान बुवा. बघितलं आई तर रडत होती. आता माय रडतीन, लेकराला दूध पिणं बरं वाटेल का? घोटच टाकून दिले दुधाचे जमिनीवर आणि विचारलं आई तू रडते? मग तर अजून रडू लागली. का रडते आई? शेवटचं दूध पाजायला आली बाळांनो. तुझा पिता संकटात आहे, तुझी आई सती जायला तयार झाली, मी सती जाणार आहे. फक्त त्या भिल्लाला प्रार्थना करून आली, लेकरं उपवाशी आहे, दूध पाजून येते. तू गेली, आई गेली, बाबा गेले, मग आमचा सांभाळ कोण करल आई? तुमचा सांभाळ भगवान शंकर करल बेटा, विश्वास ठेवा. नाही आई नाही, आम्ही थांबणार नाही. ही पिलं मागं लागली आणि पिलं घेऊन ते हरणी तिथं आली. तर भिल्ल चकित झाला, बापरे मला वाटलं होतं ही येणार नाही, हे तर लेकरं घेऊन आले, केवढे इमानदार. आता सांगावं लागलं नाही, ते पिलं पुढं आले. भिल्ल दादा आमच्या समोर मायबापाचा वध आम्हाला नाही बघवणार, आम्हाला आधी मार. का ती त्यांची पिलं होती, शुद्ध बीजापोटी रसाळ. आणि तुला वाटत असेल की मायबापाच्या समोर लेकरं कसे मारावे? मारता येतात. पुराणामध्ये त्याचा पुरावा आहे. आपल्या मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली. अतिथी लागे चिलिया व पिदेह तेनेची तुला हे परमधाम.
हरिण म्हणले माझ्या कोवळ्या लेकराची हत्या मला बघवणार नाही, आधी मला मार. दोघी हरणी म्हणले आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचंय, आधी आम्हाला मार. लेकर म्हणली आधी आम्हाला. हरिण म्हणतंय आधी मला. हरणी म्हणतात आधी दोघीला. यानं झालं काय, दगडाच्या हृदयाचा दिवसभराचा उपवासी पारधी ढसा ढसा रडला आणि रडून हात जोडून त्या हरणाला म्हणाला, हे बघा, लाज वाटली पाहिजे मला, माणसाचा जन्म मिळून तुम्ही आम्हाला शिकवता. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, मेलो तरी उपवासानं तुम्हाला मारणार नाही. नावा म्हणे भिल्ल विसरला घात, नावा म्हणे भिल्ल विसरला घात, भिल्ल विसरला घात. राहिला निवांत त्यांच्या बोले, राहिला निवांत त्यांच्या बोले. नाही, मारावंच लागेल. आम्ही शंकराची शपथ घातली, पण मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला मारणार नाही. कळलं का मारणार नाही? कळलं. आम्ही 5 आहे ना रे. मारल्यावर 5चा बोझ्या तुला घरी नेता येत नाही एकट्याला. असं कर ना, तू चल पुढं, तुझ्या माग माग आम्ही 5 हरण येतो, घरी पोचल्यावर मार. तो भिल्ल पुढं हरण माग लागले. येऊ नका, महादेवाची शपथ, मी मारणार नाही. आम्ही शपथ घातली, तुला मारावंच लागेल. हे माग लागली ते पुढं. असं करता करता त्याच्या झोपड्या पुढं आल्यावर 5 हरणाचं दिव्या देहात रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठविले. आणि ते 5 दिव्य पुरुष विमानात बसले. भिल्ल बघू लागला, अरे 5 सीटचं होतं का? एखादं उभं राहून. तो म्हणला काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर बसून? मग आमचं कसं काय? तुझं हे बघ, हे बघ भिल्ला, अरे तुला माहिती नाही, आज महाशिवरात्रीचा उपवास घडला तुला. ज्या झाडाची पानं तोडून टाकली ते झाड बेलाचं आहे, जिथं पडली पानं तिथं लिंग आहे महादेवाचं. म्हणून या कृतीनं इथून मागचं तुझं पाप जळालं रे, पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही झालं. मग काय करावं लागेल तुला? आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप करावा लागेल. तिथंच बसला भिल्ल. वर्षभर ओम नमः शिवायचा जप केला आणि पुढच्या महाशिवरात्रीला त्याच्या करता एकट्यासाठी विमान आलं. कैलासाची मेला, कैलासाची मेला, बावळट नाही, लवकर प्रसन्न होणारा त्याला म्हणतात भोळा. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. त्याचं नवल काय सांगितलं ना, सहज. एका गारीचा उद्धार, एका चोराचा उद्धार, एका भिल्लाचा उद्धार. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. कसं तरी तोडकं